दरम्यान मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांची नावं योग्य वेळी जाहीर करू असं पंकज भोयर म्हणालेत। शिवरायांचे खरे मावळे शिवराळ भाषा वापरत नाहीत असं पंकज भोयर म्हणालेत। मराठा आरक्षणासंदर्भात सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर तोडगा नक्कीच निघेल असंही त्यांनी म्हटलंय। न्यायालयाच्या आदेशाचं मराठा आंदोलनकर्ते पालन करत नाहीत। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हा आरोप केलाय। वारंवार आम्ही आंदोलकांना देखील विनंती केलेली आहे की कायदा व सुव्यवस्था बाधित न होता त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांनी आपलं आंदोलन त्या ठिकाणी सुरू ठेवावं। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघून हे शांततेत काहीतरी मार्ग निघेल। रसद कोण पुरवत आहे याची माहिती आम्ही योग्य वेळी सांगू, निश्चितपणे ती सांगितल्या जाईल। आणि सोशल मीडियावर शिवीगाळची याची माहिती मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितली, परंतु आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की शिवरायांचे खरे जे मावळे असतात ते अशी शिवराळ भाषा कोणाबद्दल वापरत नाहीत। त्याच्यामुळे मी काही अशा गोष्टींकडे लक्ष त्या ठिकाणी देत नाही।